वयाच्या 44व्या वर्षी याच रायगडाच्या मातीमध्ये महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाय नको पाहायला पाहिजे होता तो दिवस तुम्हा आम्हाला बघावा लागला. हा महाराष्ट्र पुरका झाला, या महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि अखंड सह्याद्रीमध्ये अंधार पडला. ही तारीख आहे 3 एप्रिल 1686 ला. जगदंब छत्रपती शिवरायांनी शेवटचा श्वास याचा राजांचं निधन झालंय आणि हीच बातमी औरंगजेबाकडे गेली आहे. औरंगजेबाचा सरदार मुस्तालिक खान औरंगजेबात काय सांगतोय? हे शब्द त्या औरंगजेबाने ऐकले आणि तो औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून उतरतोय, सिंहासनासमोर गुडघे टेकवतोय आणि परमेश्वराकडे हात ठेवून प्रार्थना करतोय. काय हे तेरे शाहिस्ते खानाची बोटं चटली आहेत आणि रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत शाहिस्ते खानाची बेगम त्याला सांगतेय की मेरे बेटे को शिवाजी. पण रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत शाहिस्ते खान काय बोलतोय? जर आपल्या मुलीला शिवाजी घेऊन गेला असेल तर काळजी आणि चिंता करू नको, कारण ती स्त्री एका सुरक्षेत. म्हणजे कल्पना करा, शत्रूंच्या मनात देखील आपल्या राजांबद्दल किती आदर होता. काय म्हटलंय की अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनांत पेटली ना वाट या धर्मात. 50 वर्ष आयुष्य आपल्या 50 वर्षात अनेक राजे झाले, बापदात्यांच्या गाद्या चालत पुढे गेले, पण एकमेव राजा झाला की त्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. आज आपण गळ्यात भगवा पट्टा घालतोय, कपाळी भगवा गंध राहतोय, केवळ छत्रपती शिवाजी. जर महाराज नसतील खरं असतील आज आपल्याला आपलं स्वतंत्र जीवन जगायचं. आज आपण कोणाच्या ना कोणाच्या हाताकडे गुलामगिरी करत बसलो असतो. म्हणून काय म्हटलंय? तांदूळ शिल्यावर खात म्हणतात, तांदूळ शिल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात म्हणतात आणि काळ्या मातीत राहून आपल्या छत्रपती शिवरायांना विसरे खरं 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 पूर्णपणे विसरायचं.